ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण खरं तर या ठिकाणी एकत्र आलो आहोत। बरोबर वर्षापूर्वी बापू आजारातनं बरे झाल्यानंतर ह्याच सभागृहात आले होते आणि त्यानंतर पुन्हा बापू ह्याच आचार्यात्री सभागृहातून आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय विजय बापू शिवतरे। परम पूज्य भगवा ध्वज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या आपल्या दुष्काळी भागात आणि उपाशाहीच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे राज्याचे कर्तबगार आणि कुणालाही अपेक्षा नव्हती की एखादा माणूस कुठेही राजकारणात कुठे ग्रामपंचायत सदस्य नाही जिल्हा परिषद सदस्य नाही नगरसेवक नाही परंतु डायरेक्ट मुख्यमंत्री झाला त्यांना काही जमणार नाही। ते सगळे त्यांचे दावे फोल ठरवणारे तुमचे आमचे लाडके पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे या सर्वांनाच वंदन करून आज बरोबर वर्षभरापूर्वी मी इथे आपल्याला संबोधित केलं होतं आणि वर्षभरानंतर आजचा हा आनंद सोहळा आणि तुम्ही जे यश संपादन केलंय मी नसताना देखील फोनवरून काहींना मार्गदर्शन याच्या पलीकडे काही नाही। उभे साहेब बोलता बोलता अतुल बोलला की बापूंनी काय मदत करा म्हणून सांगितलं त्यांना एखाद दुसरं असं उदाहरण कारण कुडीचा आमचा प्रमोद लढत होता तो काय नाव ते शेखर बडदेच्या समोर एक अतिशय मोठा पैसेवाला आणि त्याचप्रमाणे मसल पॉवर असणारा माणूस त्याच्यासमोर सर्वसामान्य कार्यकर्ता माझा होता प्रमोद बडदे आणि प्रमोद बडदे जिंकला। असं तुरळक एखाद्या ठिकाणी हे केलं बाकी एकही पैसा मी दिला नाही। सर्वांनी आपापल्या ताकदीने मला मी सर्वांना हेच सांगत होतो कुबड्या घेऊ नका माझ्या कुबड्या न घेता तुम्ही तुमच्या ताकदीवर लढा तुम्ही चालायला शिका पळायला शिका तर मला सुद्धा त्याचं पुढे आणखी मला त्याचं काम करता येईल। आणि म्हणून सर्वसामान्य घरातली उभे साहेब ही सगळी मंडळी सर्वसामान्य घरातली आहेत। जेवढे आता सरपंच झाले त्यांना जरा माहिती विचारली तर मला वाटते एखाद दुसरा असेल आमचा धीरज जगताप सारखा की त्याचे वडील 22 वर्षापूर्वी होते सरपंच बेलसरचे नाहीतर सर्वसामान्य घरातली मंडळी सर्वसामान्य आस्थी मोठी होत आहेत आणि हेच शिवसेनेचं गमक जे आहे ते हेच आहे की सर्वसामान्य घरातली सर्वसामान्य कुटुंबातली आणि सर्व जातीपातीची माणसं कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता त्यांना संधी देणे त्यांना मोठं करणं हे बाळासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं आणि आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की या जगामध्ये सर्वसामान्य माणसाला मोठं बनवणारा एकमेव नेता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना। कोण बोलले ते पवार साहेब बोलले। पण तुम्हाला सांगतो की जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही निवडून येता त्यावेळेस तुम्हाला अडचणी सुद्धा तेवढ्याच पैदा होत असतात। बऱ्याच लोकांनी विजय शिवतारे का हरले याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला। सगळ्यांनाच माहित होतं 6 पक्ष एकत्र झाले होते काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी त्याच्यानंतर तुमचं जनता दल मनसे राहिले सुरले RSSशी काही लोक गेले होते अगदी स्पष्टपणे सांगतो। आणि मग एवढे लोक एकत्र झाल्यानंतर 30-30 वर्षापूर्वी कोण सरपंच होता त्या सरपंचाला अजित पवारांनी फोन करून सांगितलं माझी इज्जत लय आता काम कर आणि म्हणून मग अशा कॉन्ट्रीब्युशन मधून हा आपला पराजय झाला। पण पराजयाची कारण अनेक जे आहेत ना त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण कदाचित तुम्हाला मी आज मुद्दाम सांगतोय की ते तुम्हाला सुद्धा लागू होणार आहे। पराभव होण्याचं एकमेव कारण विजय शिवतारे एका गोठ्यावर जन्म घेतलेला माणूस वाडीचा माणूस तो आपल्यावर राज्य करतोय हे प्रस्थापितांना सहन होत नव्हतं इन्क्लुडिंग बारामती। ना ते दादा जाधवांना सहन झालं ना शरद पवारांना सहन झालं ना अजित पवारांना सहन झालं कुणाला सहन झालं नाही।
कालचा आला, मुंबईतून आला माणूस आणि सर्वसामान्य माणसांनी डोक्यावर घेतल्या माणसाला ही खंत त्यांच्याकडे होती आणि म्हणून ती न बोलवताच पुरंदरच्या जनतेला फसवून, अरे तुझी प्रॉपर्टी 250 कोटीची आहे तू बोलतो 1200 कोटीची योजना मी करून देतो, त्याच्या बाजूला एक जण टाळ्या वाजवतो, त्याचा पोरगा पडला काल. ही पापाची फळं आहेत. स्वराज्य घालवलं नका तुम्ही, पुरंदरचं स्वराज्य घालवलं, आपलं देवानं दिलेलं स्वराज्य घालवलं. काय ग आम्हाला बारामतीला किंवा कुठे मुजरे करायची गरज नव्हती. एकच दैवत शिवसेना प्रमुख आणि त्याच्या जीवावर हे दैवत चाललं होतं. अरे मंत्री बनायला पैसे लागतात ना, सौदे होतात. निक्षून सांगतोय स्टेजवर उभा राहून नात्र्यांच्या भूमीतून, मलाही माहित नव्हतं. रात्री 11 वाजता मला उद्धव साहेबांचा फोन आला, कुठे आहेस? मी म्हटलं मी पुरंदरला आहे. पण सकाळी लवकर मुंबईत ये, तुला शपथ घ्यायची. माझ्याबरोबरचे 5-5 वेळा निवडून आलेले लोक असताना सुद्धा त्यांना बाजूला ठेवून मला मंत्री केलं. मी न मागता, कुठच्याही कार्यकर्त्यांनी न मागता. त्याचं कारण एकच की स्वाभिमानी पुरंदरची जनता आहे, तिचा बहुमान होता तो की एवढ्या तगड्या बारामतीच्या या गडामध्ये पुरंदरने तुला निवडून दिलाय, त्या पुरंदरच्या मतदारांचा मान सन्मान म्हणून मला ते मंत्रिपद दिलं. एवढा विचार आणखी दुसऱ्या कुठच्याही पक्षात होत नाही. आणि म्हणून मित्र, तुम्हालाही तीच भीती आहे. तुमच्या गावात सुद्धा जे तालुक्यात मतदारसंघात झालं की सगळे प्रस्थापित एकत्र झाले, गावात सुद्धा होण्याची शक्यता आहे की जे प्रस्थापित आहे ते नाही, ह्याचा काटा पण काढला पाहिजे. मला काय मिळालं नाही तरी चालेल, ह्याचा काटा काढायचा. आम्ही बेसावध होतो. प्रचंड विश्वास होता पुरंदरच्या जनतेवर. पण मी 6 वेळा पडलोय, एकदा मला निवडून द्या. 15 वर्षाच्या पोराच्याही पाया पडायचा गडी, आता बारामतीचा झालाय गडी. सकाळ संध्याकाळ आदरणीय दादा, आदरणीय ताई. अरे तू पक्षाचा कुठचा आहेस, तुझा नेता कोण आहे, काय नाही. मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. पण पुरंदर पाठीमागे गेला, 15 वर्ष पाठीमागे गेला. एक पैशाचं काम आहे. कुठच्याही पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला विचारा. याच्या अगोदर पुरंदरमध्ये जेवढी पुणे जिल्ह्यात 5 वर्षात टेंडर व्हायची त्यातली 50% टेंडर फक्त पुरंदरची असायची. 1.5 वर्ष झालं एकही टेंडर नाही, कामच नाही. जे आता कामं चाललेली आहेत ती मुख्यमंत्री सडक योजनेची वगैरे आपलीच कामं चालली आहेत, जी आपण कामं केली आहेत ती. एक नया पैसा नाही आलेला. पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांचं, 2-3 पिढ्या नव्हे, पुढच्या 100 पिढ्यांचं कल्याण कशामध्ये आहे? तर विमानतळाच्या प्रकल्पामध्ये आहे. निव्वळ मतदारसंघ एक जिंकायचा म्हणून शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचं काम या काँग्रेसच्या आणि संजय जगतापांनी केलं. काळ्या अक्षरात त्यांचं इतिहासात नाव लिहिलं जाईल की तुम्ही विरोध केला, होणार, तो होणार नाही असं नाही. विमानतळ होणार आणि पुरंदरलाच होणार. किती षडयंत्र करा, तुमच्या षडयंत्राला पुरा पडणारा विजय शिवतारेंनी सर्वसामान्य जनता आहे. फक्त जनता बरोबर राहिली पाहिजे. मग यांच्याकडे मी सगळ्यांकडे बघतो. काय म्हणे, आता या इकडच्या गावामध्ये प्रचंड विरोध आहे म्हणून आमदारांनी पत्र लिहिलं, रिसे पिसे वगैरे ते पुढची गाव आहेत, त्या पुढच्या गावामध्ये तिथे विरोध नाही, तिकडे विमानतळ घेऊन जाऊ. काय बघ, तू काय मालक झाला का त्या गावांचा? जेव्हा ही गावं 7 गावं घेतली गेली होती, माझा त्याच्याशी संबंध नव्हता. खेडचं विमानतळ रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधान महोदय सगळ्यांना सांगून हा प्रकल्प जेव्हा आणला त्यावेळेस सर्वे झाला. सर्वे आणि DGCA, डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन, त्या केंद्र सरकारच्या एजन्सीने जो सर्वे केला, त्या सर्वे पुरंदरला सगळ्यात बेस्ट विमानतळ हे पुरंदरला जागा आहे हे जाहीर केलं. त्यांनी अनेक जागा पाहिल्या. नावळीची जागा पाहिली, वाघापूरच्या पलीकडचा जागा पाहिली, राजेवाडीच्या पलीकडे पाहिलं, माळशिरसच्या पलीकडे पाहिलं, सगळीकडे पाहिलं. अभ्यास केल्यानंतर त्यांना सगळ्यात जास्त, कारण विमान उडत असताना ते मार्ग आहेत विमानाचे, मुंबई मद्रास, मुंबईवरून कलकत्त्याला जाणार आहे, मग त्यांचे जे मार्ग आहेत त्या मार्गात न येता लष्कराच्या फ्लाइंग झोन आहे त्याला त्याच्यामध्ये न येता NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी जिथे एअरफोर्सचं ट्रेनिंग होतं त्याची जी विमान उड्डाण होतात त्या सरावामध्ये
अडचण न येता इथे आपल्याला विमानतळ कुठे बसू शकतो ते सगळं अभ्यास करून डॉश नावाच्या जर्मन कंपनीने देशाने 57 कोटी रुपये दिले आहेत सर्वे करायला. उभे साहेब, 57 कोटी. आणि हा दिवट्या बोलतोय काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे विमानतळ तिकडे. तुझी अक्कल किती, बोलतो काय? विमानतळ म्हणजे एसटी स्टँड, विमानतळ म्हणजे पीएमटी. काय 2-4 दिवस मी बघतोय पोरांचं, साहेब आमच्याकडे वारवडीवरून गराड्यावरून जरा खाली उतरेल ते विमाने करा, तिथे एक विमानतळ करा, इथे एक विमानतळ करा. मध्येच एक आलं, हे बघा विमान नाचायला लागलं. हे शक्य आहे, हे काही करू शकतात, तज्ञ आहेत एकदम. विमान सुद्धा नाचवलं त्यांनी. मी 2-3 दिवस फेसबुकला बघतोय विमान नाचते. काय संबंध तुमचा त्या गावांची नाव देण्याचा? हे सरकारने ठरवलेलं आहे. मी काल शरद पवार साहेबांना पत्र दिलं, आदरणीय पवारांना, की साहेब तुम्ही प्रोसेस पूर्ण करा आणि मग विरोध जाहीर करा. खोटं खोटं कमिशनर सुद्धा लिहितोय की या गावामध्ये प्रचंड विरोध आहे आणि पुढच्या गावामध्ये विरोध नाही. खोटं. अधिकृत माझी प्राधिकरणाशी मिटिंग झाली गेल्या 16 तारखेला आणि त्यांनी सांगितलं की बाबा असे असे अहवाल आलेत, इकडे सगळ्या गावांचा प्रचंड विरोध आहे आणि त्याच्यामुळे तिथे अजिबात विरोध नाही आहे. खोटं. पवार साहेबांना सुद्धा खोटं बोललं गेलंय. काल विमानतळा विरोधी तिकडचे शेतकरी भेटले तेव्हा मला असं सांगितलं गेलंय की बाबा या तुमच्या गावामध्ये कुणाचाच विरोध नाही म्हणून आम्ही असा विचार करतोय. म्हणजे मला माहित नव्हतं. मी प्राधिकरणाची मिटिंग घेतली, तिथेही असंच मला सांगितलं गेलं की आम्हाला खोटं सांगितलं गेलं, खोटे अहवाल आलेत आमच्याकडे. मी आज कमिशनर साहेबांशी बोललो, विभागीय आयुक्तांशी. म्हटलं हे असं मला माहीत पडलं, कसं काय? तुमच्यासारखा एक कर्तबगार माणूस आहे, सौरवराव हे अतिशय कर्तबगार अधिकारी आहे, माझे चांगले मित्र आहेत. तर म्हणे तसं नाही, अहवाल असं नाही, आम्हाला काही प्रेशर होता, त्या प्रेशरपोटी इथे विरोध आहे पण पुढे तिथे विरोध होणार नाही असं मी नाही लिहिलं. इथे विरोध आहे, आता विरोध आहे हे सगळ्यांना माहित होतं, आंदोलनं चालू होती. हुशार अधिकारी आहे. आणि म्हणून केंद्र सरकारपासून सर्व ठिकाणी आम्ही पत्र दिले आहेत की बाबा जिथे आहे तिथेच विमानतळ व्हावं. ते भाग्य आहे आमचं, पुरंदरचं पुढचं आमचं भविष्य. आणि पवार साहेबांना मी सांगितलं की तुम्ही प्रोसेस कंप्लीट करा. आज विरोध होतोय, राजकीय विरोध. पहिला विरोध झाला तो जिल्हा परिषदेला मतं मिळवण्यासाठी झाला, नंतर आमदारकीला मतं मिळवण्यासाठी झाला. ज्यांनी ज्यांनी विरोध केले त्या विरोध करणाऱ्यांची विमानतळाला मोठ्या कामाला माझे मित्र आहेत आढळराव, पण शेतकऱ्यांच्या आहारी जात त्यांनी हे केलं. खरं महत्वाचं कारण आढळरावांच्या हरण्यामध्ये काय झालं ना उभे साहेब, ते कोल्हेंनी हाच प्रचार केला की आढळरावांनी विरोध केला शेतकऱ्यांच्या बाजूने आणि म्हणून यांना पाडलं पाहिजे. आणि आढळराव तर पडूच शकत नव्हते एका कारणामुळे. मी त्यावेळेस बडबड ओरडत सांगत होतो की बा 7 गावं विरोध करतायत, बाकीच्या गावांनी सपोर्ट करा, त्याच्यातून पण झालं नाही. ग्लोबल्स पॉलिसी ज्याला बोलतात, खोटं बोल पण रिटर्न बोल, त्याच्यात तेच यशस्वी झाले. अरे तुझी प्रॉपर्टी 250 कोटीची 1200 कोटीची योजना आम्ही माझ्या खर्चाने करून देईल असं बोलतो. अरे तुझ्या वडिलांसकट अख्खा आयुष्य खर्च करून 250 कोटी मिळालेत, तर 1000 कोटी किती 2 जन्म अजून तुला घ्यावे लागतील. पण फसवणं लोकांना. आणि म्हणून पवार साहेबांना मी सांगितलं की पुढची प्रोसेस करा. तुम्ही काय भाव शेतकऱ्यांना देणार, काय मोबदला देणार, काय प्रस्ताव देणार, कुठे जमिनी देणार, याची एकदा घोषणा तर करा जिथे आहे त्या विमानतळाच्या जागेवर. ज्यांना द्यायचे असतील ते येतील. मी तुम्हाला सांगतो समृद्धी मार्गामध्ये मी तसंच लिहिलं, पवार साहेबांनी लिहिलं की समृद्धी मार्गामध्ये मुंबई ते नागपूर 70-80% लोकांनी विरोध केला. बागायती जमिनी उसातून सुद्धा रस्ता जात होता. आणि त्यांनी सांगितलं, राष्ट्रपतींना पत्र लिहिली की आम्हाला स्वतःला जाळून घेण्याची तुम्ही परवानगी द्या, आम्ही अख्खं गाव एकत्र जाळून घेणार आहोत पण आम्ही जमिनी देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी माझं नातं मैत्रित्वाचं होतं, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी होतो. आणि मग आम्ही विचार करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव, मला माहित आहे माझ्या जमिनीचा 20 लाख रुपये भाव आहे, जर मला 1 कोटी मिळत असतील तर काही वेळा आहे का? मी आणखी दुसरीकडे जाऊन 5 एकर घेऊन नाही विकत. मी काय अडचण आहे, मला संधी आहे नाही. हे विमानतळ आलं तर माझ्या प्रत्येक घरातल्या मुलाला विमानतळात नोकरी मिळेल,
हे विमानतळ आलं तर 50,000 कोटीचं काम आहे विमानतळाचं. किती? 50,000 कोटी. त्यातले 10% जरी पुरंदरच्या तरुण मुलांना जर मिळालं 5,000 कोटी, तरी लाले लाल होतील ही तरुण पोरं. कोण सिमेंट विकेल, कोण रेती विकेल, कोण काय करेल, कोण मशिनी लावेल, कोण काय करेल. कुणी काय नाही केलं तर विमानतळाच्या बाजूची जागा तुमची कमीत कमी 5 कोटी 10 कोटी रुपये एकर होईल. विकण्यासाठी नाही. खाली आंबेगावला तुम्ही गेला तर बेलदरे असतील, कोंढरे असतील, बघा आपल्यासारखे दुष्काळी भागातली माणसं होती. आज सगळे बिल्डर आहेत, हजार कोटीचे मालक. त्या जमिनी आणि शहर वाढलं आणि त्याच्यामुळे झालं. हे नवीन पुणे इथं होणार आहे. आणि म्हणून पवार साहेबांना विनंती केली की पवार साहेब तुम्ही ही प्रक्रिया करा, एकदा भाव डिक्लेअर करा, सगळं करा आणि टाइम द्या 3 महिने, ज्याला द्यायचे ते देईल. आम्ही समृद्धी मार्गाला तेच केलं होतं. बापू 3 महिन्यामध्ये मुंबई ते नागपूर हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्यांनी भूसंपादन नाही, रेट मिळाल्यानंतर स्वेच्छा सरळ खरेदी स्वेच्छेने दिली. मुंबई ते नागपूर. मला खात्री आहे जर योग्य भाव आणि योग्य प्रकारे शेतकऱ्यांची आमच्या काळजी घेतली तर हा शेतकरी मोठ्या मनाने ह्या जमिनी देतील 3, 4, 5 महिन्यामध्ये. लक्षात घ्या, गुंजवणीचं पाणी येते, आपल्याला सगळ्यांना आनंद आहे. पण गुंजवणीच्या पाण्यासाठी 3,000 हेक्टर आणि 6 गावं बुडाली आहेत. त्यांनी त्याग केलाय, तेव्हा त्या भोरला, पुरंदरला आणि वेल्ल्याला पाणी मिळणार आहे. म्हणून बापू तुम्हाला सांगतो, कोणी काही म्हणो, उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत. तिन्ही प्रकल्प तुमचे, शिंदेवाडी असेल, वारजे असेल, वांगणी असेल, वासेघर असेल, तिन्ही प्रकल्प तुमच्या उपसा सिंचन योजना विजय शिवतरेंनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या समोर तुमच्या समोर शब्द दिला होता. मी तुम्हाला हेही सांगतो की पुरंदरच्या बरोबरीने तुमच्या सुद्धा योजना पूर्ण करण्यासाठी जेव्हा पुरंदरला पाणी येईल त्याच्या अगोदर पाणी वाजेघरला येईल, शिवगंगाला येईल. शब्द आहे माझा. छोट्या छोट्या योजना येतो, हे 1200 कोटीचं आहे, यांचे 20 कोटी 22 कोटी छोट्या छोट्या योजना. पाणी उपलब्ध कुठून येणार? त्यावेळेस मी ते सांगितलं की वरच्या भागातल्या लोकांना 6% पाणी द्यावं लागतं. ते 6% पाणी आणि बंद पाईपलाईन मधून वाचलेलं जे पाणी आहे ते यांना द्यायचं आणि तिन्ही योजना पूर्ण करायच्या. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मान्यता दिली. दुर्दैवाने सरकार हे झालं. जर सरकार आपलं परत आलं असतं, मी जरी असतो नसतो तरी तुम्हाला मी सांगतो, विमानतळाचं भूसंपादन नव्हे सरळ खरेदीने आता आमचा प्लॅन होता. 4,500 कोटी तयार होते. सरकार आल्याबरोबर ओपन ऑफर करायची, शेतकऱ्यांना भूसंपादन नाही, कोणाला जबरदस्ती नाही, ज्याला द्यायची त्यांनी आणून द्या. या तिन्ही योजनांच्या संदर्भातलं लार्सन टुब्रेला जे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय त्याच कंपनीशी बोलणं करून या छोट्या छोट्या योजना आहेत, आमचे अधिकारी करतील, पण तुम्ही तुमचा एक्सपर्ट नॉलेज वापरून या तिन्ही योजना करायच्या आणि त्या सायमल्टेनियस करायच्या, समांतर करायच्या. नंतर आम्ही करून देऊ म्हटलं तर लोकांचा विश्वास होणार नाही आणि ते आपल्याला सुद्धा योग्य नाही. दिला शब्दाने जर मीच म्हटलं बा ठीक आहे नंतर करू आणि नाही करू शकलो तर मरेपर्यंत मलाही त्याची खंत राहील की मी दिलेला शब्द पाळू नाही शकलो. त्यावेळी समांतर त्या सुद्धा गोष्टी केल्या जातील, जरा सुद्धा त्याच्यामध्ये अडचण नाही. मला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे, गावागावातून तुम्ही सांगा. हे तुम्ही सर्वसामान्य घरातले आहात. उजनीचं धरण जे आहे त्या उजनीच्या धरणात किती जमीन गेली आहे? 41,000 हेक्टर. किती? 41,000 हेक्टर म्हणजे एकरमध्ये किती झाली? 40 दुने 80, 1 लाखाच्या वर. 35 गावं उद्ध्वस्त झाली, पूर्ण गावाच्या गावं बुडाली. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. वारकऱ्यांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. आम्हाला पाणी नको, काही नको, आम्हाला नाही जमीन द्यायची. वारकऱ्यांनी विरोध केला. तर वारकऱ्यांचा विरोध सगळे घाबरतात बघा. पण यशवंतराव चव्हाणांनी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले, त्यांना माऊलीला आणि विठ्ठलाला पांडुरंगाला साकडं घातलं. ही जमीन जाते खरं आहे, शेतकऱ्यांचा विरोध आहे, कोणासाठी आहे? हा कुठच्या धनदांडग्यासाठी नाही. यांच्याच प्रमाणे पाण्यासाठी तडफडणारे जे शेतकरी आहेत शेतीसाठी, त्या शेतकऱ्यांसाठी मी हे करतोय. मला यश दे, मला ताकद दे. यशवंतराव चव्हाण पुढे कुदळ मारायला उजनी धरणाच्या इथे गेले. कुदळ मारत असताना पुन्हा त्यांच्या काय डोक्यात आलं, धोत्राचा सोगा वर खोचला, ती कुदळ फेकली आणि नदी पात्राकडे जात चंद्रभागेला नमस्कार केला. ही चंद्रभागा मी अडवतोय, परंतु ही चंद्रभागा एवढ्यासाठी मी अडवतोय
की ज्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या बाजरीच्या दाण्यामध्ये दाना देखील भरत नाही पाणीशिवाय, तिथे चांगल्यात चांगली कणसं आणि चांगल्यात चांगलं उत्पन्न मिळत तुझ्या भाविकांना, या वारकऱ्यांचं आयुष्य सुधारावं याच्यासाठी मी करतोय. आणि त्यांनी जाहीर माफी मागितली शेतकऱ्यांची. मी आज पुरंदरच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, तुमची जाहीर माफी मागतो. कोणाची जाईल जमीन, कोणाला अडचणी होतील, पण जास्तीत जास्त मोबदल्याने तुमच्या कुटुंबाचं कल्याण कसं होईल हा विजय शिवतारे बारकाईने लक्ष देईल. पण पुरंदरच्या पुढच्या भवितव्यासाठी, पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांसाठी विमानतळ आपल्या इथं होणं गरजेचं आहे, त्या जागेतच होणं गरजेचं आहे. मोठ्या मनाने मी त्यांची माफी मागतो. आपण सर्वांनी तालुक्याचा विचार केला पाहिजे. सगळे ऑप्शन दिलेत. तुमची बागायती जिरायती जमीन असेल 5 एकर, तुम्हाला जमीनच पाहिजे. इंदापूरला शेती महामंडळाची जमीन आहे, फलटणला जमीन, किती आहे जमिनी? 15-15, 20-20 हजार हेक्टर आहेत. बागायती जमीन देऊ तुम्हाला. कोणाला पाहिजे असेल 6 एकर गेली तर 2 एकरचा प्लॉट डेव्हलप केलेला पाहिजे, हॉटेल बांधता येईल, ती देखील करू. पीपी सुद्धा करू, पब्लिक पार्टनरशिप सुद्धा करू. सगळे ऑप्शन केले होते. दुर्दैव आणि आपण बाजूला झालो. मी मुख्यमंत्री महोदयांना आता सांगतोय सतत, पण आज ही 3 पुढची गावं केली की विमानाचं टर्मिनल बापूकडे जाईल सुप्यात, आणि गाड्या कुठून बाहेर पडतील? सुपा सोलापूर मार्गे. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्या सगळ्या अंधारात जातील. आणखी एक गोष्ट सांगतो जाहीररित्या, काही राजकीय नेत्यांनी संरक्षण खात्याचा सुद्धा संभ्रम केला. काय संभ्रम केलाय? पुरंदरच्या किल्ल्यावर संरक्षण खात्याचं सगळ्यात मोठं एक सिक्रेट प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. आणि जर इथे विमानतळ हा सगळा जर डेव्हलप भाग केला तर हे संरक्षण खात्याचे जे सिक्रेट प्रकल्प आहे त्याला कदाचित अडचण होऊ शकेल, असा देखील करंटेपणा काही नालायक लोकांनी केलेला आहे. सावध व्हा सगळे. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे. मी जेव्हा विमानतळ जाहीर केलं तर त्यावेळेस मी ती काळजी बापू घेतली होती की सर्व पक्षाच्या नेत्यांना मी बोलवलं होतं जेजुरी रेस्ट हाऊसला. आणि बाबा डिक्लेअर केल्यानंतर कुठच्याही प्रकल्पाला विरोध होतो तसा विरोध झाला, आणि आपण जर काही करू शकलो नाही तर अडचण होईल. सगळ्यांनी विचाराने लोकांना विश्वासात घेऊन हे काम करायचं. आता काय सांगतायत? आम्ही लोकांना विश्वासात घेऊन काम करू. मग इथे करा ना, पहिली जागा आहे तिथे. तिथे काय लोक नाही, तिकडे षडयंत्र आहे, आणि म्हणून हे षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं आहे. त्या गावातल्या लोकांनी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर विमानतळाला त्या भागाचा विरोध असेल तर 50% मतदान विजय शिवतारेनं झालंय ना. याचा अर्थ 50% लोकांना हवाय. पण काही लोक म्हणतायत बापू ओढ नाही बोलायचं, गावाबरोबर गाढाव खावं लागतंय. मला बोलतात लोक. एक म्हणतो तुम्ही रेट बरोबर जाहीर करा, पहिली 26 एकर जमीन मी देईन. या भागामध्ये 600 एकर जमीन एका नेत्याची आहे, 125 एकर नेतीन दुसऱ्या एका नेत्याची आहे. जवळजवळ 2000 एकर जमीन ही प्रायव्हेट खाजगी लोकांची आहे. नावं घेत नाही मी. फॉरेस्टची जमीन इथे आहे, गायरांची जमीन इथे आहेत. प्रायव्हेट लोक तो एक राठी बिल्डर आहे, त्याची 1200 एकर जमीन आहे. तो काही शेतकरी आहे, त्याला व्हाईट मध्ये पैसे मिळाले, इन्कम टॅक्स फ्री, नाचत घेणार आहे तो. पण हे षडयंत्र करून इथे विरोध आहे असं दाखवून तिकडे पर्याय करायचं सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सर्व पुरंदरच्या जनतेने सावध झालं पाहिजे. मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे विमानतळ कुठे हलू देणार नाही. कोणी किती आडवा येऊ द्या, कोणी किती मोठा नेता असू द्या, नंगा नाच तो जरूर करेंगे. फिर नाकात दम करून सोडू जरा सुद्धा भल्या भल्यांचं, मग ती काय किंमत मोजावी लागेल ते ज्याचे त्याला माहित पडेल. त्यामुळे आपण सर्व आता गावातले सगळे निवडून आलेले लोक आहात, सर्वांनी सावध झालं पाहिजे. आपल्याला राजकारण कळलं पाहिजे, राजनीती कळली पाहिजे. फसवलं ना लोकांनी, पुरंदरच्या सर्वसामान्य जनतेला उभेसाहेब फसवलं, सगळेच म्हणतात आज.
आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या दरम्यान तो राग सर्वांनी काढलेला आहे. ज्यांनी ज्यांनी पुरंदरचं स्वराज्य घालवण्याचा प्रयत्न केला ते नेस्तनाबूत झाले सगळे. नियती आपला खेळ खेळत असते, कारण इथे प्रामाणिकपणे आमचा संपूर्ण हा सर्व प्रामाणिकपणा होत आहे. गुंजवणीचं पाणी येणार म्हणजे येणार. कोणी तुम्ही लेट थोडस इकडे तिकडे. आता लोक बोलतात, आबासाहेब बोलतात माजी मंत्री नाही, विजय शिवतारे भावी मंत्री आहे. जे मनात आणतो ते करतो, कसंही करतो. मुंबईवरून आलो आणि 365 दिवसात आमदार आलो. 33 वर्ष लाईन मध्ये असणारे सगळे बुडले. गोठ्यावरून गेलो, अब्जोधीश झालो. जेव्हा मनात आलं की नाईक पुरंदरच्या जनतेचं आपल्याला मातृभूमीचं पान फेडलं पाहिजे, सगळं सोडून आलो. 10 वर्ष घरचं जेवण होतं मला. अभिजनची माय हे तर चिनपट लोक आहेत. ते काय बोलतात ना 200 250. हे सगळं आता ते तर पवार साहेबांपेक्षा खूप मोठे आहेत. काय पेपरवर येतं, काय असते आणि काय कंपनी असतात, लोकांना गंडवण्याचं काम झालं. पण मनात आणलं ते करायचं आणि प्रामाणिकपणे करायचं, स्वार्थ नाही. आणि म्हणून मी एवढा हिमतीने आणि ताकदीने बोलतोय, पुन्हा विजय बापू शिवतारे पुरंदरचा हा मंत्री असणार म्हणजे असणार. तुमच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या, सगळ्यांना वाटते निस्वार्थपणे संघटनेची सेवा सुद्धा करायची तर निस्वार्थपणे करायची. सरकार होतं 5 वर्ष उभे साहेब. अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुठच्याही जिल्हाप्रमुखांना विचारा, 2च जागा अशा होत्या की सर्वसामान्य एकदम साधा फटका तालुका प्रमुख किंवा एखादा शिवसैनिक आला तर त्याला दरवाजे उघडे असायचे आणि त्याचं काम लगेचच्या लगेच तिथले तिथे कलेक्टर कमिशनर सगळ्यांचं केलं जायचं. म्हणून ते प्रेम जेव्हा विजय शिवतारे पडले, पुरंदरला नाही दुःख झालं, अख्ख्या संघटनेमधून कुठे कुठे काय काय लोकांना दुःख झालं. अरे विरोधकांना सुद्धा दुःख झालं. राजेश टोपे आमचे मंत्री मला लिफ्टमध्ये भेटले, मला या शब्दात बोलले, काय बापूला काय एवढा कर्तव्यवान माणूस, आम्ही सगळ्यांना आदर. लोक काय बावळट झाली का तुझी? देवा शपथ सांगतो हा शब्द सगळ्यांनाही झालं. कारण शेवटी एखादा कार्यकर्ता जो तयार होत असतो त्याला खूप वेळ लागतो आणि थोडीशी जनतेची जाणून बुजून सर्वसामान्य घरातला तयार व्हायला तर आणखीच वेळ लागतो. माझे काय वडील सरपंच नव्हते, काय नव्हतं. गोठ्यावर असं सर्वसामान्यपणे 11वी पर्यंत पायात चप्पल नव्हती. लोकांना आता वाटते बाबा, बरेच लोक असा विचार करतात की विजय बापू शिवतारे. माझ्या बहिणी आज इथेच आहेत, पांगारला आहे, हार्डीमध्ये आहे. बाळासाहेबांची माझी छोटी बहीण मध्ये निवडणूक जिंकली, बिनविरोधाने अचानक गेली. त्यामुळे तुम्ही आम्ही सर्व कॉमन घरातले आहोत. म्हणून सर्वांनी एकत्र व्हा. गावागावामध्ये तुम्ही ताकद वाढवा. गुंजवणीचं पाणी येणार म्हणजे येणार. जरा सुद्धा त्याच्यामध्ये माझ्या मनात जरा सुद्धा शंका नाही. कुठेही डोक्यावर त्यांच्या भय करून हे करणार. धरण मी बांधलं 2.5 वर्षात धरण, फास्टेस्ट कम्प्लिशन ऑफ डॅम, देशातलं सगळ्यात शीघ्रगतीने पूर्ण झालेलं धरण. आणि पाणी बाकी दुर्दैवाने तिकडे गेलं. हरकत नाही, आमची पाईपलाईन होईपर्यंत नेलाय, काय त्याच्याबद्दल मला वाद नाही. पण एक बोलण्याची मानसिकता सुद्धा आमदारांची झाली नाही की बाबा आमचं पाणी तुम्ही हे करताना जरा विचारात घ्या लोकांना. विजय शिवतारेंनी किंड्या घालवल्यात, कमीत कमी त्यांना विचारा की बापू असं असं करतोय. मस्ती पण सगळे इशू होतील. जरा सुद्धा त्याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही. आणि गुंजवणीचं पाणी असेल, किती कामं. एकही गाव असं नाहीये कमीत कमी 8-10 कोटीच्या खाली. स्वातंत्र्यानंतर अगदी मी आमदार मंत्री होईपर्यंत जेवढे पैसे मिळालेत ना त्या गावांना, त्याच्यापेक्षा 10 पटीने पैसे 5च वर्षात मिळाले. विचारा कोणाला. राग सारखं गाव 16 कोटी. रस्त्यांची काय कामं आहेत, किती रस्त्यांची कामं केली आपण. 427 किलोमीटर रस्ते झाले. 125 किलोमीटर तर फक्त मुख्यमंत्री सडक योजनेतून झालं. साधं उदाहरण सांगतो. तो जुना जेजूर रोड संपला होता, कुठे 5 फूट 2 फूट होता, आता हायवे सारखा केलाय ना झेंडेवाडीपासून. एकंदरीत
427 किलोमीटर रस्ते, 1902 शेततळी, राज्यात 1 नंबरची शेततळी, 429 सिमेंट बंधारे, राज्यात 1 नंबरचे बंधारे, म्हणजे 2 नंबरला सुद्धा कोणी नाही. 429च्या खाली 200 पर्यंत सुद्धा कोणी नाही. प्रशासकीय इमारत आपली जर जाऊन पाहिली, अख्ख्या राज्यात तालुक्याची प्रशासकीय इमारत 27 कोटी राज्यात नाहीये. जाऊन बघा तिथे जेजुरी नाक्यावर जी इमारत झाली आहे, कॉन्फरन्स हॉल पासून ते थिएटर पासून सगळं मी त्याच्यात केलेलं आहे. एका जागेवर शेतकरी आला तर सगळ्या यंत्रणा एका जागेवर त्याला मिळणार आहेत. कुठे त्याला बाहेर शेतीसाठी वेगळीकडे जा, भूमापनसाठी वेगळ्या ठिकाणी जा, नाही, एका ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटची ऑफिस राज्य सरकारची आणि जी ही ती एका ठिकाणी आहेत. रेशनिंगची दुकानं, रेशनिंगची गोडाऊन पोलीस स्टेशनच्या समोरची सगळी पडायला झालेली, कधी कोणी मागणी नाही केली. पण DITच्या पाठीमागे जाऊन बघा, 2.5 एकरवर नवीन गोडाऊन झाली, त्याचा वापर सुद्धा सुरू झाला, इलेक्शनला त्याचा वापर झाला. एअरपोर्ट झाल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढेल म्हणून क्रीडा संकुल 1 कोटीचं असायचं राज्य शासनाचं, पण मुख्यमंत्री महोदयांना मी त्यावेळेस सांगून 11 एकर जागा मिळवली. पुरंदर तालुका क्रीडा संकुल 11 एकर, 1 कोटीचं फक्त कुंपण केलं त्याला. काम आपण केलंय, त्याच्यामध्ये एक ट्रॅक करायला निघालो, फक्की मारायला निघाले, नामदार बोलतो. किती चापलूशी किती करायची. आम्ही ठरवलं होतं की सदानंद झेंडेंचं नाव जे आहे ते त्या संकुलाला द्यायचं. अरे शरद पवार साहेब खूप मोठे आहेत, तुझं काय संकुलन आहे, काय एवढा मोठा माणूस आहे तो या देशातला. पण स्थानिक नेत्याचं एका ज्याने पुरंदर तालुक्याची सेवा केली त्याचं नाव बदलून काय किती किती चापलूसेने चाटुगिरी करायची तुम्ही. आणि ते नेते खूप हुशार आहेत, त्यांना काम करणारा माणूस लागतो, हे असली माणसं चालत नाहीत. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र झालं पाहिजे. जे मतदार चुकले होते त्यांना समजावलं पाहिजे की बाबा रे, ही लढाई आमची राजकारणासाठी किंवा बापूला मंत्री करायला, आमदार करायला नाहीये. मी निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा बोलत होतो, मला काय घेणं देणं चाललंय, हजारो कोटींची सगळी माया आणि देवाने दिलेली मला ताकद आहे, मला गरज नाही याची, पण माझ्याशिवाय हे होऊ शकणार नाही. म्हणून तिसरी निवडणूक ही खूप महत्वाची असं मी लोकांना सांगत होतो, जेणेकरून एअरपोर्ट, गुंजवणी आणि राष्ट्रीय बाजार 3 गोष्टी घडल्यानंतर कदाचित पुढची निवडणूक मी लढणारच नाही, मला काय घेणं देणार नाही. लोक एकदा ट्रॅकवर आली, तरुण पिढी निर्माण झाली, आज झाले ना तयार. मी जेव्हा शिवसेनेत आलो होतो, उभे साहेब, माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं, राष्ट्रवादीचे नेते त्यांची मुलगी होती आणि सरस्वती मंगल कार्यालयामध्ये लग्न होतं. आता एका बाजूला राष्ट्रवादीचे सगळेच नेते मोठे मोठे फॅट, सगळे चेनी बिनी सगळे एकदम मोठेच नेते जुने गावातून वाढले, आणि दुसऱ्या बाजूला आता शिवसेनेचा सत्कार कोणाचा करायचा, बापूची भाची आहे, एकटा सोडून कोणच नव्हतं. आणि मी तिथे बोललो होतो, जिद्द ज्याला म्हणतात ना, काय हरकत नाही, मी आज एकटा आहे, पण उद्याच्या 5-10 वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या बोकांडी बसणारे कमीत कमी 100 नेते मी इथे बनवेन. ते बोकांडी पक्षासाठी नाही मी बोललो, कारण यांची इमानदारी ना तर या मातृभूमीशी आहे, ना पक्षाशी आहे, ना नेत्यांशी आहे. चिल्लर लोक. मातृभूमीशी जर इमानदार असतो तर आम्ही सगळे एकत्र होऊन हे इमानदार झालं पाहिजे, लोकांना समजावलं असतं, सगळं केलं असतं, पण नाही झालं. राजकारण करून मतं मिळवण्यासाठी झालं. चिल्लर लोक. म्हणून तुम्हाला मी सांगतो की माझी इमान, माझी निष्ठा कोणाशी असेल तर पुरंदरच्या जन्मभूमीशी आहे माझ्या. दुसरी माझ्या लोकांशी आहे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे. तिसरी माझ्या पक्षाची आहे, शिवसेनेची, आणि चौथी माझ्या पक्षप्रमुखाची आहे. पण पहिल्या 2 निष्ठा या माझ्या मातृभूमीशी आणि लोकांशी आहेत. ह्या निष्ठा ठेवून काम करायला पाहिजे. परंतु निवड तिकडून हवे आली की कुत्र्यासारखे पळत सुटले, म्हणून निस्तनाबूत झाले. मला सहानुभूती आहे, पण सर्वसामान्य माणसांना तुम्ही फसवलं, नाहीतर हे होऊच शकत नव्हतं. आणि म्हणून आता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचं, एवढ्या महिला आता निवडून आलेल्या आहेत, मला वाटतं पुरुषांपेक्षा महिला जास्त आहेत. म्हणून मी आबांना म्हटलं बा त्यावेळेस आलो नाही, परंतु आता ह्या सर्व सदस्यांचा साडी चोळी कपडे देऊन, पोशाख देऊन आपण सन्मान करायचा.
याच्या अगोदर आम्ही कुठे मटण दिलं नाही, दारू दिली नाही. पण निवडून आलेले आमचे शिलेदार आहेत, त्यांनी जे काम केलंय त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे म्हणून आज तो आजचा हा कार्यक्रम घेतलाय. एवढ्या महिला लक्षात घ्या, महिला आघाडी ही मजबूत झाली पाहिजे. दुर्दैवाने जास्तीत जास्त मतदान विजयबापू शिवतरेंना महिला करतात हेही तुम्हाला सांगतो, परंतु महिला आघाडीची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांचे काय अडचणी असतील ते बघणे, त्यांचे आजारपणे बघणे, त्यांच्यासाठी मला फोन करतात सगळ्याच, काय सर्वसामान्य घरातल्या महिला म्हणून, बापू असं झालंय, तसं झालंय, हे झालंय, ते झालंय, काय अडचण असेल लगेच एका मिनिटात मी सॉल्व्ह करतो. तुम्हाला कोणा गावातल्या लोकांनाही माहित नाही एवढे लोक माझ्या संपर्कात आहेत. महिला तर जास्तीत जास्त महिला. एका महिलेने तर तहसीलदारला होल दिली होती, हे करते की नाही की लाव बापूला फोन. माझ्या समोर म्हणजे मला आलेला आता अधिकाऱ्याचा फोन की काय राव बापू तुमचे लोक, म्हणजे साधी महिला मला दम देते, करते की नाही की लाव बापूला फोन, बोल बापूशी. हा विश्वास आहे लोकांचा. तोच विश्वास तुम्ही ग्रामपंचायतमध्ये निर्माण केला पाहिजे. निवडून आला याचा अर्थ तुमच्यावर जबाबदारी दिली आहे लोकांनी. गावातली छोटी छोटी कामं असतात, कुणाचं रेशनिंगचं काम असेल, कुणाचं काय काम असेल, कुणाचं काय काम असेल, सरपंच हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि तुम्ही सरपंच झाला म्हणजे फक्त नशिबाने नाही झालेला, तुम्हाला देवाने दिलेली जबाबदारी याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि गावात मी पाहिलं 10 वर्षात, कोडीत असेल, सोनोरी असेल, काय काम आहेत, दिवसभर लोक, आमचा समीर असेल, ही सगळी मंडळी. दुर्दैवाने एक चूक माझ्या हातून झाली. ती चूक ही की गेल्या 5 वर्षात सुद्धा बरीच लोक आपली निवडून आली होती. एकदा त्यांचा सत्कार केला, पण परत काय त्यांच्याशी मला वेळ नाही मिळाला मंत्रिपद आणि संघटनेच्या जबाबदाऱ्यामुळे, आणि त्यांच्याशी संपर्क नाही राहिला. आज तुम्हाला मी सांगतो, दर 3 महिन्याला मी सगळ्या या सदस्यांना बोलावून काय अडचणी असतील, काय असतील, काय नसतील, गावातले काय कामं असतील, त्याचे सगळे पत्र, आणि एकदा तरी 3 महिन्यातून एकदा इंटरॅक्शन मी स्वतः ठेवणार. कुठच्याही सरपंचाला कुठच्याही नेत्याची गरज नाही. तुमच्या गावात जो काही प्रश्न असेल, आता एक आहे की एक माणूस सरळ डीपी जवाली तरी विजयबापू शिवतारे, पोलिसांनी पकडलं तरी विजयबापू शिवतारे, तर अडचण होते त्याची. स्थानिक नेत्यांना जर झालं नाही तर निश्चितपणे, आता ही माझी उषा पवार गेली, उषा पवार मला वाटते, वागदरवाडीची सरपंच, बारीक सारी गोष्टी सांगणार, हे झालं नाही बापू, असं झालं. मी 2 मिनिट 1 मिनिटाचं काम असते, फोन केला कलेक्टरला, तहसीलदारला, प्रांताला की काम होत असते. असे नाही तर अधिकारी तेवढं हे करत नाहीत. म्हणजे मला नितीन बोलला ते खरं आहे की त्या हवेलीमध्ये ना एवढं ग्रामपंचायत जोरात चालते, कोटी कोटी रुपये खर्च करतात लोक, दाखल्याला 5 लाखाचा रेट होतात. पण प्रांताला एक फोन गेला, म्हणे असं असं आहे, बाहेर उभे आहेत, पुढच्या 1 तासामध्ये बाकीचे सगळं हे करून. नितीन गेलं काय आहे, नितीनचं सर्टिफिकेट मिळालं. अशा अनेक उदाहरणं आहेत, सांगायची गरज नाही. 5 वर्ष जे काम केलंय त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे IAS अधिकारी, IPS अधिकारी असतील, विजय शिवतारेंचे लोकांबद्दल असलेली जी तळमळ पाहिलंय म्हणून ते काम करतात. शेवटी ते त्या पदावर आहे ते उगाच नाही आहेत, देवाने त्यांना साथ दिली आहे, ते उगाच नाही आहे. आणि म्हणून कुठच्याही प्रकारच्या अडचणीत मुख्यमंत्री आपल्या आहेत, गुंजवणीच्या संदर्भात मध्ये हे करतोय. मी जसं आता शरद पवारांना परवा पत्र दिलंय तसंच पत्र मी भेटून मुख्यमंत्र्यांना देतोय की तुम्ही एकदा फक्त डिक्लेअर करा काय देणार, काय करणार, मोबदला काय काय, आणि मग लोकांना बघू द्या, नाही आले तर मग पुढचा विचार करू. त्यामुळे निश्चितपणे आता गुंजवणीच्या पाण्यात, हे महाशय म्हणतात गुंजवणीच्या पाण्यात तांत्रिक अडचणी आहे. आता काय तांत्रिक अडचण आहे, मी त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जेव्हा एखादी योजना पास होते, आमदार जरी इंजिनियर असेल, कोण असेल, ते नाही बघितलं जात, त्याची आयडिया फक्त असते की हे करायला हवं, हे असं करायला हवं. गुंजवणीचं धरण उंचावर आहे आणि आपला राख शेवटी 90 मीटरचा फरक आहे. उंचावर बांधलेली टाकी निसर्गाने दिलेली आहे आमची, तर हे पाणी ड्रिप इरिगेशन विदाऊट इलेक्ट्रिसिटी करावं, ही कल्पना मी मांडली, दिल्लीच्या वॉटर समिटमध्ये मांडली. पहिला मिनिस्टर मी होतो जो 70 देशांच्या तज्ञापुढे मी बोललो, पहिला मिनिस्टर. मला वेळ 35 मिनिटं दिला होता, मला पुढे वाढवत 1.25 तास बोलायला लावलं त्यांनी. आणि त्यात मी ती कल्पना मांडली होती, ती गुंजवणीचं जे धरण आहे ते आमची टाकी आहे उंचावर, आणि राखेपर्यंतचा आमचा जो भाग आहे तो खाली 90 मीटरचा फरक आहे. पाण्याचा दाब तुम्हाला माहित आहे की एखादा, आता तुम्ही पाहिलं असेल उत्तराखंडला
पाणी फुटल्याबरोबर तो डॅम बीम सगळं घेऊन गेलं, एवढी ताकद असते. त्या ताकदीचा वापर करून वीज विरहित पाणी मिळालं, पण वीज नसेल तर मग कांद्याची लागण चालली आहे, 40 लोक घेतलेले आहेत, लाईट गुल 12 त्यांचे पैसे, आंबवणी चिंबवणी असेल लाईट गुल आहे, गेले पीक वाया. आता तुम्हाला वाटेल हे मी 12वी पर्यंत मी सगळी शेती केली आहे, हे आंबवणी चिंबवणी केलं आहे, मिरच्या तोडल्या आहेत, गोणीत भरून त्याच्यावर नाचलो आहे, त्याला निळ्या शाईने लिहून आबांच्या पाहुण्यांकडे खेंगऱ्यांकडे मी मुंबईला पाठवायचो. आता लोकांना विश्वास भेटत नाही, मी सांगितलं तर लोक बोलतात काय राव तुम्ही पिक्चरची स्टोरी सांगता का. पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मित्रो, 2 गोष्टी आपल्याला आजच्या दिवशी मी सांगतोय. ज्या ज्या निवडून आलेल्या महिला आहेत त्यांनी महिला आघाडीचं जबाबदारी घ्यायची प्रत्येक गावची. मी माझी मुलगी डॉक्टर ममता शिवतारे, माहित आहे का तुम्हाला, जरा जरा नमस्कार कर सगळ्यांना. डॉक्टर आहे, स्त्रीरोग तज्ञ आहे. पण तिला आता मी म्हटलं की बाबा तू जरा महिलांची आघाडी जरा सांभाळ, कारण बापू सोडून लग्नालाही कोणी नाही, कशालाच कोणी नाही. लोक बोलतात बापू पोरगा पाठवा, हे करा, आपापल्या ह्याच्यात बिझी आहेत, कोणाला राजकारणाचा इंटरेस्ट आहे नाही. पण आता मी माझ्या कारखान्याचं काम सुद्धा संपूर्ण तिला दिलं आणि तिला सांगितलं आता डॉक्टरचा राजीनामा दे. जसलोक हॉस्पिटलला डॉक्टर होती, तिथून राजीनामा दिला 3 महिन्यापूर्वी, आणि कारखानाही सांभाळ आणि त्याच्याबरोबर पुरंदरची महिला मंडळी जी आहे ना ती आता तू सांभाळ. आणि म्हणून सतत संपर्कात तुमच्या बरोबर ती असेल बारीक सारीक गोष्टीमध्ये. युवा सेना आपलं आणखी एक चुकलं की ज्यावेळेस 2008ला मी इथे आलो त्यावेळेस 20 वर्षाची मुलं, 15 वर्षाची मुलं बापू बापू करून सगळी एकत्र झाली आणि सगळ्यांना डोक्यावर टाकत आपण 26,000 मतांनी जिंकलो. पण ती 20 वर्षाची 22 वर्षाची मुलं आता झाली 32 वर्षाची 35 वर्षाची, लगीन झालं, 2 मुलं झालं, जरा आपापल्या प्रपंचाला शोध लागले. पण ते काम करत असताना मग बापू कुठे जातोय, बापू जर बेलसरला गेला तर धीरज जगतापच्याच घरी जातोय. मग तिथला तो प्रत्येक जगताप बोलतो चला मी शाखा प्रमुख आहे, माझ्याकडे येत नाहीत. आणि तो जो कनेक्शनचा गॅप झाला त्याच्यामध्ये नवीन पिढी आपल्याकडे कनेक्ट व्हायला थोडंसं अडचण झाली. रायगडची मोहीम मी त्याच्यासाठीच केली. युवा सेना 100% युवक हा शिवसेनेबरोबर विजय बापू शिवतारेंबरोबर आहे, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आबा युवा सेनेची सदस्य नोंदणी, महिलांची सदस्य नोंदणी आणि युवा सेनेचं संपूर्ण संघटन बांधलं पाहिजे. मी पुढच्या रविवारी वगैरे जेव्हा येतो युवा सेनेचे आपले आता गिरमे आहेत, पहिला आपला उमेश गायकवाड होते, जेवढे युवा सैनिक आहेत त्यांची वेगळी बैठक, बेसिकचे नाही, फक्त युवा सेनेची मुलं आहेत, शाखा प्रमुख आहेत, त्यांच्याशी बैठक मी घेणार आहे. कोणी आबापासून कोणीच असणार नाही, मी डायरेक्ट त्यांच्याशी बोलणार. त्यांच्या मनात जे काय आहे, काय अडचणी होतात गावामध्ये ते सुद्धा आपण ऐकून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांचं संघटन जे आहे, एका गावात तर म्हणे आता हे बापूला हेच ह्यांच्याकडे जातात ना, ह्या इलेक्शनला आपण दाखवूनच देऊ बापूला, आमच्याशिवाय नाही केव्हा लावलं ना. बरोबर त्यांनी काम कामाला लावले ते. त्यामुळे तो जुने नवीन तरुण या सगळ्यांचं सांगड घालत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. कोणीही विजय बापू शिवतारे आणि शिवसेनेला इथे हरवू शकत नाही. लढा ना म्हणणार सेपरेट एक एक जण, लढा काँग्रेस, लढा शिवसेना, लढा भाजप, लढा राष्ट्रवादी, तुमच्या अवकात तुम्हाला माहित पडेल काय आहे ती. 10-10, 20-20 डिपॉझिट जप्त होतील यांची. लढा नाही स्वतंत्र. अरे सिंहाला सुद्धा हे करायला ती काय म्हणतात त्याला, तरस असतात, तरस, त्याला इंग्लिशमध्ये हायना शब्द आहे. तर 10-20-25 हायना एकत्र झाले की सिंहावर सुद्धा अटॅक करतात, वाघावर सुद्धा अटॅक करतात. तुम्ही रिअल व्हॉट्सअप पाहिलेलं आहे बघा. मग दुसरा वाघ आला की मग सगळे पळतात. आता अनेक वाघ तयार झालेत, माझे गावागावातून वाघ तयार झालेत, काही अडचणी नाही. हा म्हणून आता जबाबदारी तुमच्यावर आली आहे. काही गावात अडचणी आल्या, मला माहिती आहे, आपण पहिलं बोलायचं बाबा कोणाची जबाबदारी आहे, आमदाराची जबाबदारी आहे.
माझ्या गावात फंड आणायचे बापू जेव्हा आमदार होते त्यावेळेस 10-20 कोटी रुपये मिळाले. चांबळीसारखं गाव, गटार योजना बापूची, सिमेंटचे बंधारे बापूचे, सिमेंटच्या अंतर्गत रोड बापूंचे. कुठचं गाव असं सांगा ना तुम्ही. तर दत्ता काळेने, आमचे उपसभापती दत्ता कुठे आहे, 38 कोटीची कामं करून घेतली. 38 कोटी. त्यामुळे या कामांच्या जीवावर निश्चितपणे आपण लोकांपर्यंत पोहोचला. माझं गुरळी गाव, महादेव शिंगाडे, मुंबईत सगळं काम धाम सोडून माधव गेले की महादेव शेठ हाय 15 दिवस धंदा बेंदा सगळा एवढा लाखोचा आहे, सगळा सोडून महादेव शेठ गावात 2.5 महिने. आणि 30 वर्षाची सत्ता असलेली राम मास्तरची सत्ता उलथवून टाकली. दालेवाडीत तेच केलं. 30 वर्षाची काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. आता बऱ्याच लोकांना आता काय झालं, मी जेव्हा इथे बसलो त्यावेळेस मी ह्या कार्यक्रमाच्या वेळेस मी सांगितलं आव्हांना की मला लोकांकडून ऐकायचं आहे. मी 2.5 तास 3 तास मी तुमचं मनोगत ऐकत होतो. मी म्हटलं मी भाषण नंतर करेल, वेळ मिळाला तर थोडंसं करेल. पण कोणी कोणी शिलेदाराने कशा कशा गमजा केल्या आहेत ना, काय राव ते मानलं पाहिजे. आमच्या याला साळुंकेला, शीतलला झालाच आमचा पोरगा, काय पठ्ठ्याने अख्खं पॅनल निवडून आणलं आणि सरपंच झाला. निवडणूक झाल्यावर गेला. आम्ही राजकारणाबरोबर आपण सरळ सोट आहोत. सगळे राजकारणातले सगळे शिवसैनिक आपण राजनीती शिकली पाहिजे. राजनीतीमध्ये सर्व खोटं नाटं अमुक तमुक सगळं चालतं असं म्हणतात. निव्वळ खोटेपणा करून आपल्याला हरवलं गेलंय. आपण सुद्धा गावात आता जरा हुशारीने काम केलं पाहिजे. जी माणसं खरोखर चांगल्या मनाची आहेत त्या माणसांना, मग तो राष्ट्रवादीचा असो काँग्रेस असो, बाबा बापूची धडपड काय त्यांच्यासाठी आहे काय? बापूची धडपड ही तालुक्यासाठी आहे, या मातृभूमीसाठी आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. म्हणून एकत्र व्हा. आणि म्हणून पुन्हा एकदा विमानतळाच्या बाबतीमध्ये मी या 7 गावातल्या सर्व शेतकऱ्यांची मनपूर्वक हात जोडून माफी मागतो की हे जर विमानतळ इथे झाल्यानंतर काही त्रास, काही सेंटिमेंट्स, भावना, तुमचं कुणाचं नुकसान नाही होणार. पण माझं घर होतं इथे बाबा, ते पाण्यात आता उजनीच्या धरण्यात आमचं देव बुडाला. आता जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा देऊळ दिसतं. पण लोकांच्या, हजारो लोकांचे फायदे झाले. तसं आपल्याच गावातल्या, आपल्या घरातल्या पुढच्या पिढ्यांचा फायदा. धरण झालं तर त्याचं पाणी 300 किलोमीटर जाते. गुंजवणीचं पाणी येतं. वेल्ह्याच्या लोकांच्या, आमच्या बापूच्या लोकांच्या जमिनी गेल्या. पण विमानतळ झाल्यावर जास्तीत जास्त फायदा कोणाचा आहे? तो जास्तीत जास्त फायदा पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांचा आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला आणि आम्हाला प्रत्येकाला जबाबदारीने काम केलं पाहिजे. काय होत आहे, थोडीशी शिवसैनिक ते बापू बघतील ना, ते लढतील एकदम जोरात. नाही, प्रत्येक माणसाने मला माझ्या गावामध्ये निदान मी जे बापूंचं ऐकलं ते मी गावात सांगेन, एवढी जरी जबाबदारी घेतली तरी खूप झालं. लोक खूप हुशार आहेत. तो पुरंदरची एक ग्रामपंचायत सदस्य नसताना, एक ग्रामपंचायत होती माझी केतकावळीची, तेव्हा मला लोकांनी उचलून डोक्यावर घेऊन 26,000 मतांनी निवडून दिला. की साधी माणसं आहेत का आपली पुरंदरची, लय हुशार आहेत. पण त्यांना फसवलं गेलं. त्या सर्व लोकांना विश्वासात घ्या. गावात आता तुम्ही निवडून आलाय, पण ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे लय मोठं वितुष्ट. 2 मतांनी मी पडलो ना, आणि त्यावेळेस हा निवडून आला, निवडून आला आणि ब पडला, तर ब बोलतो आयुष्यभर दुसरं काहीच नाही, कधी त्याला मातीत घालेल तेवढंच काम करणार. ही ग्रामपंचायतीची निवडणूक खूप बेकार आहे. त्यामुळे तुम्ही जे पडले आहेत ना, त्यांना सुद्धा विश्वासात घ्या. आपल्या समोर पडलेले त्यांना सांगा, बाबा ही लढाई ही पक्ष, विचार आणि पुरंदरच्या हिताची आहे, म्हणून आम्ही एकत्र झालो होतो. तुम्ही आमच्या बरोबर या. हे जेव्हा होईल, लोकांना जेव्हा कळेल, त्यावेळेस निश्चितपणे आपण खूप मोठे यश गाठू शकतो. आणि म्हणून मला सर्वांना विनंती करायची आहे की आपण आजपासून पुढे जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, एकदम ताकदीने आपण जिंकायचं सगळ्यांनी. उमेदवार कोणी सर्वसामान्य घरातला असेल, कोणी मोठा, तो असं काही नाही, सर्वसामान्य मुलं असतील. जिल्हा परिषद जिंकायची, तालुका पंचायत जिंकायची. मंदार तुम्ही भाषण करताय, अभिजित तुम्ही भाषण करताय, सचिन बोगळे तुम्ही भाषण करताय. सासवडला भगवा फडकला पाहिजे, निश्चितपणे ते काम तुम्हाला करावं लागेल. काय सगळी ताकद लावू, थोडंसं बुद्धीने काम केलं ना
तर सगळं शक्य आहे. मला आज मंदार भेटला आणि त्याने 2-4 गोष्टी मला सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं की हा बुद्धीने काम केलं तर हे सगळं शक्य आहे. सचिन सारखा माणूस आहे निवडून येणारा. आमची डॉक्टर साहेब आहेत ते आज काय आले नाहीत काय? अस्मिता आजारी आहे. एकदम बरोबर आपण राजनीती करू. जेजुरी आणि सासवड जिंकायचं म्हणजे जिंकायचं, माझं एकदम ब्रीदवाक्य आहे. आणि ते कोणाच्या जीवावर? जनतेच्या विश्वासाच्या जीवावर आपल्याला जगायचं. त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. तुम्ही नाजरात राहत असाल, तुम्ही कुठे खालच्या बाजूला गोळूंच्यात राहत असाल, जेजुरीशी संबंध आहे, ते जेजुरीतले आपले नातेवाईक असतील, कोण असतील, लोकांना बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी माउथ पब्लिसिटीतून गेल्या पाहिजेत की आमची तळतळ कशासाठी आहे. आम्हाला जेजुरीची नगर परिषद कुणाचं आमचं कुणाचं नाव लावायला नको आहे. अरे काय किती कोतेपणा आहे हा. पण ते एक पिक्चर आला होता अमिताभचा, विजय चव्हाण नाव होतं त्याचं, काय अग्निपथ. त्या अग्निपथ मध्ये मांडवा गाव दाखवलेलं आहे बघा. तुमच्या टपऱ्या पाडल्या, बापूकडे आले, बापू टपऱ्या पाडल्या, आम्हाला न्याय द्या. चला म्हटलं आंदोलन करू. नाही, आंदोलन नाही करणार. पाणी येत नाही, आंदोलन करा. नाही, आंदोलन नाही करणार. तुम्ही करा. ही मानसिकता सासवड आणि जेजुरीच्या जनतेची सुद्धा बदलली पाहिजे. त्यांना तो विश्वास जेव्हा येईल, लोक घाबरून अडचणीत आहेत. त्यांना जेव्हा विश्वास येईल की नाही, शिवसेना एवढा मोठा पक्ष, उद्धव साहेब, विजय शिवतारे सगळे ताकदीने उभे आहेत, आमचं कोणी काही वाकडी करू शकत नाही. त्या दिवशी बघा, एकही माणूस माझ्या बूथमध्ये नसताना सुद्धा सासवडची जनता मला मतदान करायची, जेजुरीची जनता मला मतदान करायची. पण निव्वळ ताकदी आणि धाकाच्या जीवावर त्यांनी इथे सासवडला केलं. म्हणून आपण पूर्ण ताकदीने, मी तो आदित्य साहेबांनाही सांगणार आहे की नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुम्ही स्वतः लक्ष घालायचं. लोकांना विश्वास आला ना, ह्यांना उचलून फेकून देतील. बघा, जसं ग्रामीणला झालंय तसं शहरात सुद्धा होईल. चांगली मंडळी बरोबर घ्यायची. कुठच्याही पक्षाचे असोत, तुम्ही या आमच्या बरोबर, आम्ही सगळ्या ताकदीने लढू. कदाचित काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी मला ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस बोललो होतो, अरे कशी निवडणूक लढवणार बापू, त्या घरपट्ट्या भराव्या लागतात. केलं ना लोकांनी, सगळं केलं, जिंकले सुद्धा. इथे सुद्धा ती जादू निश्चितपणे होऊ शकेल. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो की जे जे आपले काही प्रश्न असतील ते मुख्यमंत्र्यापर्यंत मांडणे, ते सोडवून घेणे. सत्ता असो की नसो, गुंजवणीचं पाणी पुरंदरला आलंच पाहिजे, विमानतळ झालंच पाहिजे. हे मी सत्तेत नसलो तरी शिवसेना सत्तेत आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, निश्चितपणे त्यांच्यापर्यंत आपलं ह्या सगळ्या गोष्टी नेत आपण यश संपादन करू आणि पुरंदरच्या जनतेला न्याय देऊ, अशा प्रकारची ग्वाही देतो. आज बऱ्याच लोकांना बोलायचं होतं. कोणीच एकदम माझं आवडतं गाव महेंद्र झारांडेला बोलायचं होतं, आमच्या माधव शेठला बोलायचं होतं. पण आता करायचं काय? 2.5-3 तास झाल्यानंतर सगळ्यांना, बरेच लोक होते खालून, महिलांना बोलायची खूप इच्छा होती. मला 2-3 मेसेज आले महिलांचे, बापू बोलायचं आहे. तुम्हाला कोणाला माहीत नसेल पण महिलांकडे सगळ्यांकडे माझे व्हॉट्सअप नंबर आहे, मेसेज येत असतात. 2-4 मुलं आले, बापू बोलायचं आहे. म्हटलं बा, वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते. पण तरी 2 महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात वकील बोलल्या, दोन्ही वकील, साळुंकेताई बोलल्या. पण पुढच्या काळामध्ये महिलांना सेपरेट व्यासपीठ म्हणून महिला संघटना जे मी बोलतो की ते व्यासपीठ केलं की त्याच्यातून त्यांना संधी मिळेल आपला स्वतःचा संसार चांगल्या पद्धतीने सांभाळून. पुन्हा एकदा सांगतो, माझं काहीतरी या मातृभूमीशी देणं लागते. कदाचित मी या घरची माहेरवासी नाही, या घरची मी सासूरवासी नाही, पण बहुतेक तालुक्यातलीच लोक आहेत. मला माझ्या मातृभूमीच्या साठी काही ना काहीतरी योगदान करायचं आहे, निवड राजकारण नव्हे. म्हणून बापूंबरोबर राहायचं. अशा प्रकारचं महिलांसाठी देखील चांगल्या प्रकारचं व्यासपीठ आपण निर्माण करू, अशा प्रकारची ग्वाही देतो. ज्यांना ज्यांना बोलायला मिळालं नाही त्या सर्वांची माफी मागतो, कारण सगळ्यांना बोलायचं होतं, सगळ्यांना हुरूप होता. परत आपल्याला आता सत्कार करायचा, सत्कारानंतर जेवण करायचं आहे, त्यामुळे उशीर होत आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं कौतुक करतो, सर्व शिलेदारांना त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
एक आदर्श सरपंच म्हणून तुमचा नावलौकिक व्हावा, सरपंच म्हणून नावलौकिक व्हावा, सदस्य म्हणून नावलौकिक व्हावा आणि आपण सर्वांनी पुढे जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.